नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत एप्रिल 2026 महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची. परंतु मंडळी, नेहमीप्रमाणे ही सूचना अवश्य लक्षात घ्या. नुसतं मुहूर्त पाहून काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका. कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट, आपल्या कामाची योग्य दिशा, आपली मेहनत, आपल्या कामातला अभ्यास आणि हुशारी ही महत्त्वाची असते. त्याशिवाय कामातील यश मिळत नाही. कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवावे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मुहूर्त का बरं पाहायचा? तर मंडळी, मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूलता. त्याला साध्या सोप्या भाषेत मुहूर्त असं म्हणतात. आडतच नसेल तर पोहऱ्यात कितीही मुहूर्त पाहून केलं तरी ते येईलच कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, ते योग्यच आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार सुद्धा महत्त्वाचा आहे. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्यावर गप्पा मारतोय, नेहमीप्रमाणे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपलं हे ज्योतिष कट्टा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि आपला एकही व्हिडिओ चुकत नाही. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्या संदर्भातली अगदी संपूर्ण माहिती घ्या. नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. चला तर मग आजच्या या भागात आपण माहिती करून घेऊया एप्रिल 2026 या महिन्यातल्या महत्त्वांच्या कार्याचे शुभ मुहूर्त. जसे की गृहप्रवेश, बारसं, साखरपुडा, बाळाचं जावळ, डोहाळे जेवण आणि या महिन्यातले पायाभरणी, तसेच भूमिपूजन व वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा आपण माहिती करून घेत आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया, ते म्हणजे या महिन्यातले साखरपुड्याचे मुहूर्त ते कोणते असणार आहेत. तर या महिन्यामध्ये साखरपुड्यासाठी मुहूर्त असणार आहेत 3, 4, 8, 10, 11, 12, 21, 26, 28, 29, 30 या तारखांना. तर डोहाळे जेवण यासाठी मुहूर्त असणार आहेत 2, 6, 21, 23, 24 आणि 29 या तारखेला. तर बाळाचं ज्यांना बारसं करायचंय त्यासाठी मुहूर्त आहे 3, 4, 12, 14, 21, 23, 28 आणि 29 या तारखेला. तर ज्यांना बाळाचं जावळ काढायचंय मुहूर्त आहे 2, 3, 12, 13, 23, 24 आणि 29, 30 या तारखांना. तर ज्यांना गणेश पूजन करून गृहप्रवेश करायचा आहे तारखा आहे 2, 3, 4, 8, 12, 13, 18, 23, 24 आणि 29 या तारखेला. या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. अवश्य त्यानुसार आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता, ज्याचा लाभ अनेक मंडळींनी घेतलेला आहे. ज्यांना या एप्रिल 2026 मध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची आहे त्यासाठीचे मुहूर्त असणार आहेत 23, 24 आणि 29 हे 3च तारखा आहेत या महिन्यात. मंडळी, वास्तुशांत ही योग्य व जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावी. गणेश पूजनाप्रमाणे स्वतः करू नये. तसेच पायाभरणी आणि भूमिपूजन यासाठी या एप्रिल महिन्यामध्ये मात्र एकही मुहूर्त असणार नाही. मंडळी, ही होती या एप्रिल 2026 महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची महत्त्वाची माहिती. तसेच मंडळी, वाहन खरेदी, इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी आपल्याला करायची असल्यास आपण दर महिन्याला आपल्या चॅनलमध्ये जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ दिवस सांगितले जातात. त्यानुसार आपण ही मौल्यवान वस्तू, वाहन इत्यादी गोष्टींची खरेदी करू शकता. शिवाय या मासिक राशी भविष्यामध्ये या महिन्याचे दैनंदिन राशी भविष्य सुद्धा विस्तृतपणे सांगितलं जातं आणि त्या महिन्यात शुभ परिणाम मिळवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सुद्धा माहिती करून दिले जातात. आणि म्हणूनच प्रत्येक महिन्याचं प्रकाशित होणाऱ्या 12 राशींचं
जे राशी भविष्य आहे ते अवश्य आपल्या चॅनलमध्ये पाहत राहा. तसेच मंडळी, हे नवीन वर्ष 2026 आपल्या राशीसाठी कसे असणार आहेत याचे 12 व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा अवश्य आपल्या चॅनलमध्ये जाऊन पाहायला विसरू नका. मंडळी, याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही माहिती अजून जास्त हवी असेल तर आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना आपण ही माहिती विचारू शकता. मंडळी, या मुहूर्तामध्ये लग्नाचे मुहूर्त दिले नाहीत, कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात. त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग नाही. ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त त्यांच्या राशीवरून अभ्यासायचे असतील, काढायचे असतील, त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्या संदर्भातली माहिती घ्यावी. हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. मंडळी, विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय माहिती आपल्याला महत्त्वाची असते या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. अवश्य पहा. मंडळी, आजची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. विषय आवडला आहेच, लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. बऱ्याच दिवसापासून मंडळी लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष अभ्यास वर्ग सुरू करण्याविषयी. आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर लवकरच आपल्या चॅनलमध्ये प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींबद्दलची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल व विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य माहिती घ्यावी. नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेले अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही याचं वाचन पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, तसेच दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र हे सुद्धा आपण मागवू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी, असा हा एप्रिल महिना आपल्याला आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलमध्ये. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.